जय महाराष्ट्र मित्रांनो, शिंदे गटाला गोलीगत धोका देत मित्रांनो खासदारांची पुन्हा घरवापसी। मित्रांनो, सविस्तर बातमी राज्याच्या राजकारणामध्ये। या बातमीने कित्येक दिवस सध्या महाराष्ट्राचं राजकारण सध्या गडबडून टाकलं होतं आणि तो अखेर दिवस आला आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तशा प्रकारची सगळ्यात मोठी घडामोड घडते। बघूया मित्रांनो, कोणी दिलाय गोलीगत धोका आणि कोणी पाली उभी फूट, नेमकं काय घडतंय? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कसा मिळतोय जबरदस्त फायदा? ठाकरेंच्या मातोश्रीवरती कसा होतोय जल्लोष? सविस्तर बातमी पाहण्या अगोदर मित्रांनो, आपण जर आमच्या YouTube चॅनलला आले नसाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या। राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची जादू पुन्हा एकदा चालण्यास सुरुवात झाली आहे। महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राने 2019 साली मंजूर करून घेतला आणि 3 वर्षे उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला सांभाळलं। कोविड काळामध्ये महाराष्ट्र सांभाळण्याचं अतिशय मोठं काम उद्धव ठाकरेंनी केलं। आज देखील उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र अजून म्हणतोय की महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंसारखे मुख्यमंत्री व्हायला हवे। त्याच प्रकारे उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडून एकनाथ शिंदेंनी बरोबर केलं नाही, अशा प्रकारच्या देखील कल्पना सध्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून गावातून सध्या शेतकरी वर्ग काढत आहे। ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र होता आणि ठाकरे म्हणजेच मराठी अस्मिता होती, परंतु ठाकरेंची शिवसेना फोडणं शिंदेंनी बरोबर केलं नाही, असा थेट आरोप त्यांच्यावर आजही शेतकरी करतोय। कारण की शेतकरी वर्गाची कर्जमाफी पहिल्याच अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरेंनी केली होती आणि ती कर्जमाफी प्रचंड गाजली होती आणि आज देखील त्याच कर्जमाफीवरती उद्धव ठाकरे आपलं भाषण ठोकतात। मित्रांनो, या झाल्या सगळ्या मनाच्या घडामोडी। मग आता नेमकं काय घडतंय? आता दिल्लीच्या राजकारणामध्ये जरी समोरासमोर जरी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा समोरासमोर वाद नसला तरी देखील महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या वळणावरती येऊन पोहोचलंय। बीजेपीला आता खासदारांची गरज नसली तरी उद्धव ठाकरेंची साथ भाजपला आता खूप महत्वाची वाटते आहे। सध्या भारतीय जनता पार्टीचं केंद्रातील सरकार 40 दुसऱ्या नेत्यांच्या खासदारांवरती टेकू घेऊन उभा आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः त्यांच्या भाजपच्या पक्षातून लढले असले तरी देखील त्यांचं जे स्वतःचं पंतप्रधान पद आहे ते नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू आणि एकनाथ शिंदे या तिघांच्या टेकूवरती आहे। तिघांचे आमदार 50 ते 40 ते आसपास आहेत खासदार। जर हे खासदार नसते तर देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना पुन्हा संधी मिळाली असती। परंतु मित्रांनो, नेमकं काय घडलंय की आता भारतीय जनता पार्टीला चंद्रबाबू नायडूंसह नितीश कुमार हवे आहेत, कारण की त्यांची त्या राज्यामध्ये त्यांना गरज आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची गरज उरली नसल्याचं भाजपच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे। जरी आता महायुतीच्या निवडणुका ते एकत्र लढून येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढल्या तर मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपला मुंबईला एकनाथ शिंदेची साथ हवी आहे। त्यानंतर मात्र राज्याच्या राजकारणामध्ये भाजपला शिंदेची गरज उरलेली नसेल असं भाजपच्याच नेत्यांनी म्हटलंय। त्यामुळे त्यांचे जवळजवळ 6 खासदार आपला निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहेत। ते खासदार भारतीय जनता पार्टी आपल्या ताब्यात घेऊन आपल्या पक्षात घेण्यासाठी उत्सुक आहे। त्याही काही खासदारांनी आपला निधी मिळत नसल्यामुळे भाजपात गेल्यानंतर आपल्याला भरमसाठ निधी मिळून आपल्याला कामं करता येतील, पुढच्या टर्मला निवडून येता येईल, अशा प्रकारची रणनीती खासदार देखील आखत आहेत। त्यामुळे पहिल्या खासदारांनी आता भाजपच्या गळाला लावल्याची सगळ्यात मोठी खबर दिली। इतर 5 खासदार देखील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील आणि केंद्रातून शिंदे सेनेचं संपूर्ण वर्चस्व संपुष्टामध्ये आणतील, अशी भाजपची खेळी सध्या सुरू आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 6 खासदार जर सोडून गेले तर राहिलं काय, हा मोठा प्रश्न समजतो। मित्रांनो, यावरती आपल्या प्रतिक्रिया काय नेमक्या शब्दात व्यक्त व्हा।